तर आपण पाहतोय की रविवारी 26 तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे। ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली। ठाकरे बंधूंनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची ही पत्रकार परिषद होती। 26 जुलैच्या मोर्चात दिल्लीसारखा प्रकार झाला। 26 जुलैच्या मोर्चात दिल्लीसारखा प्रकार झाला तर फोडून काढणार असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामध्ये त्यांनी हे केलेलं वक्तव्य। विरोधात असलेली लोक मेलेली बरी अशी सरकारची भावना असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। देशातल्या विद्यार्थ्यांना सरकार नकोसं झालंय, सरकार निर्दयीपणे वागतंय अशी टीका सुद्धा ठाकरेंनी सरकारवर केली आहे। विद्यार्थी मार खायला सुद्धा तयार असल्याचं वक्तव्य ठाकरे यांनी केलंय। भाजपनं पोलिसांच्या वेशामध्ये गुंड आणले आणि पवार मोदींना भेटले याला जंतर मंतर म्हणतात असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। रविवारच्या मोर्चामध्ये काँग्रेस देखील सहभागी होऊ शकते असंही उद्धव ठाकरे म्हणतात। 26 जुलैच्या मोर्चामध्ये दिल्लीसारखा प्रकार झाला तर फोडून काढू असं वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। 26 तारखेच्या मोर्चामध्ये राजकीय झेंडे नसतील, आमच्या मोर्चात हुल्लडबाजी केल्यास फोडून काढणार। ठाकरे बंधूंनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। ठाकरे बंधू शिवतीर्थावरून पत्रकार परिषद नुकतीच त्यांनी घेतलेली आहे आणि या दरम्यान त्यांनी हे सगळं भाष्य केलंय। आपण पाहिलं की सीजेपीच्या आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षानं मनसेनं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सुद्धा पाठिंबा दर्शवलेला होता। तर पोलिसांचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबईतील पोलिसांनी विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा दावा राज ठाकरेंनी केलाय। अगोदरच काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करतोय, रस्त्यावर आंदोलन करत असताना आता ठाकरे बंधू सुद्धा 26 तारखेला जो मोर्चा काढतायत काय बोलतात याकडे लक्ष असेल। नुकतीच त्यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या दरम्यान त्यांनी हे सगळं भाष्य केलंय। गुंडांच्या हाती पोलिसांच्या लाठ्या कशा आल्या अशाचे सवालही बरेच उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले आहे। ठाकरे बंधूंची हे एकत्र पत्रकार परिषद आणि बरेच सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले। झुरळांच्या ताकदीला सरकार घाबरलंय असंही ठाकरे यांनी म्हटलंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, सर्व पक्षीयांच्या पाठिंब्यासोबतच ठाकरे बंधूंची सुद्धा पत्रकार परिषद बरीच लक्षवेधी ठरते असं म्हणूया, कारण की 26 जुलैचा जो मोर्चा निघतोय त्यासाठी ही पत्रकार परिषद होती आणि त्यांनी बरेच मुद्दे हायलाइट केलेले आहेत या पत्रकार परिषदेमध्ये। बरेच मुद्दे यावेळी हायलाइट केले गेले। त्याच्यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा की यावेळी या सगळे आंदोलन ते करतायत त्या आंदोलनात आपल्याला आता या आंदोलन करताना या स्टुडंट्सना एक प्रॉपर वाढ करून द्यायची की आंदोलन कुठल्या मार्गावर जाण्यासाठी त्यासाठी आता पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वेगळी रणनीती आता आखलेली आहे। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं आहे की या सगळ्या बाबतीत आता महत्वाची गोष्ट ही की 26 तारखेला सकाळी 10 वाजतापासून दुपारी 1-1:30 पर्यंत एक महत्वाचं आंदोलन इथे होणार आहे। ते म्हणजे शिवतीर्थावरून हे तर सिद्धिविनायक मंदिरापर्यंत आंदोलन जाणार आहे आणि त्या आंदोलनादरम्यान ठाकरे बंधू तर एकत्र असतीलच, पण त्यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये युवक हा महत्वाचा लोक असतील, कारण त्या युवकांमध्ये खऱ्या अर्थाने जो राग जो रोष आहे तो खऱ्या अर्थानं व्यक्त यावेळी केला जाईल आणि त्याच अर्थी 24 तारखेच्या आंदोलनाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं। मात्र या सगळ्या बाबतीत जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट 24 तारखेला कुठलाही झेंडा न घेताचं आंदोलन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे करतायत। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे 24 तारखेला ही कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता मनसेचाही झेंडा नसेल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा नसेल, फक्त आणि फक्त तिरंगा असेल आणि त्याच्याबद्दलचं आंदोलन असेल। राग मोठा आहे, रोष मोठा आहे आणि तो आता मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातोय असं म्हणणं आता सगळ्यांचं आहे। या आंदोलनाचं एकूणच स्वरूप कसं असेल आणि कुठून कुठपर्यंत हा मोर्चा निघणार आहे श्रेयस?
जो मोर्चा असेल तो अर्थात आपण बघू शकतो तर हा मोर्चा सिद्धिविनायक म्हणजे शिवतीर्थ शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघणार आहे 26 तारखेला सकाळी 6 वाजता सगळे एकत्र या शिवतीर्थ इथला येतील आणि तिथून हा मोर्चा थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पोहोचेल. सिद्धिविनायक मंदिरात गेल्यानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य आणि अमित हे सगळे लोक आज जातील आणि त्याच्यानंतर हा मोर्चा संपेल. अगदी ताजे अपडेट घेत आहोत. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.